बातम्या सुपरफास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. घेऊयात राज्यातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा. आगामी पालिका निवडणुकांच्या तोंडावरती पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मुंबई आणि पुण्यात विविध विकास कामांचा शुभारंभ काल करण्यात आला. मुंबईत अरबी समुद्रात जलमाती कलश अर्पण करून शिवस्मारकाचं भूमिपूजन केल्यानंतर मोदींनी मुंबईसाठी 1,06,000 कोटींच्या घोषणांचा पाऊस पाडून मुंबई पालिकेचं रणशिंग फुंकलंय. बीकेसीवरती झालेल्या सभेत रेल्वे, मेट्रो, रस्ता, कचरा यासोबतच इतर मूलभूत सुविधांसाठी मोठ्या योजनांचा कोनशिला समारंभ मोदींच्या हस्ते पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल सी विद्यासागर राव, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे हे देखील उपस्थित होते. इसी एक मंच पर से ये जितने बटन मुझसे दबा रहे थे ना, 1,06,000 करोड़ रुपयों के प्रोजेक्ट हैं. 1,06,000 करोड़. 50 दिन के बाद ईमानदार लोगों की तकलीफ कम होना शुरू होगा और बेईमानों की तकलीफ बढ़ना शुरू होगा. बीकेसीवर पार पडलेला सोहळा गाजला तो नेहमीप्रमाणे शिवसेना आणि भाजपमधल्या बेदिलीमुळे. नरेंद्र मोदी मंचावरती असताना देखील शिवसैनिकांनी कोण आला अशा घोषणा दिल्या. इतकंच नाही तर महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या भाषणावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केल्यानं भाषणात व्यत्यय आला. पंतप्रधानांसमोर मित्रपक्षानं केलेल्या नाचक्कीमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र लालेलाल झाले होते. त्यांनी थेट माईक समोर येऊन शिवसैनिकांना खडे बोल सुनावले. मात्र यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मात्र शांत राहणंच पसंत केलं. छत्रपतींचे मावळे असतील ते जागेवर बसतील. जे छत्रपतींचे मावळे असतील त्यातला एकही जण या ठिकाणी हलणार नाही. जय 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 भवानी, जय 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 भवानी. शिवस्मारकावरती तब्बल 3,600 कोटी रुपये खर्च होणार आहेत. राज्यात शिक्षण, बेरोजगारी, पाणी असे ज्वलंत प्रश्न असताना या खर्चाची गरज आहे का असा सवाल विचारणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी चोख उत्तर दिलंय. काही लोक या ठिकाणी प्रश्न विचारतात की हे स्मारक कशा करता. तारीख इस बात की गवाह है, जो अपने इतिहास को भूल जाते हैं उन्हें वर्तमान तो होता है लेकिन भविष्य नहीं होता. शिवस्मारकाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात शिवसेनेला दुय्यम स्थान दिल्यानंतर देखील उद्धव ठाकरेंनी युती सरकारचा कार्यक्रम म्हणून मोदींसोबत व्यासपीठावरती उपस्थिती लावली. त्यावेळी त्यांनी स्मारकाचं कौतुक करतानाच गड किल्ल्यांची पुरातत्व खात्याच्या तावडीतून सुटका करण्याची मागणी केली. तसंच मुंबईतील कोस्टल रोडच्या मंजुरीचं काम अंतिम टप्प्यात असून पर्यावरण विभागाची परवानगी मिळाल्यास महापालिका या रोडचं काम पूर्ण करून दाखवेल असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमात व्यक्त केला. महाराष्ट्राचे किल्ले महाराजांचे आणि तिकडे जरा काही करायचं म्हटलं तर दिल्लीमध्ये जावं लागतं पुरातत्व खात्यामध्ये. द्या ना, आमच्या खात्यामध्ये द्या. आमचं सरकार आहे, मजबूत आहे, देवेंद्रजी बसलेत, आम्ही सोबत आहोत, करतो चांगली त्याची निगा राखतो. आहे अंतिम टप्प्यात आलेला आहे. मला वाटतं पर्यावरण खात्याची मंजुरी बाकी आहे. ती मंजुरी सुद्धा लवकर मिळाली तर येत्या 5-7 वर्षामध्ये तोही रस्ता आपण दिमाखामध्ये पूर्ण करू शकतो एवढा विश्वास मला आपल्या सरकारवर आणि माझ्या महापालिकेवरती आहे. केवळ राजकीय फायद्यासाठी शिवस्मारकाचं भूमिपूजन फडणवीस सरकारनं 1.5 वर्ष रखडवल्याचा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. ते नाशकात पत्रकारांशी बोलत होते. 17 फेब्रुवारी 2015ला पर्यावरण खात्याची अंतिम मान्यता मिळाली. मग 2015 आणि 2016च्या शिवजयंतीला भूमिपूजन का केलं नाही असा सवाल पृथ्वीबाबांनी उपस्थित केला. तसंच फक्त निवडणुका आल्या की सरकार भूमिपूजनाचा घाट घालतं. बिहारच्या निवडणुकीआधी आंबेडकर स्मारकाचं भूमिपूजन केलं, मात्र त्याचं काम सुरू झालं नाही आणि आता मुंबई पालिकेसाठी शिवस्मारकाची स्टंटबाजी असल्याचं देखील चव्हाण म्हणाले. शिवजयंतीला तुम्ही हा कार्यक्रम का घेतला नाही? त्यावेळेला तुम्ही घेतला नाही. माझा स्पष्ट आरोप आहे की हा तुम्ही कार्यक्रम मुद्दाम 2.25 वर्ष रखडवला. कारण तुम्हाला हा कार्यक्रम मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेच्या 10-15 दिवस आधी घ्यायचा होता आणि तुम्ही ते केलं.
मुंबई शिवस्मारकाचं भूमिपूजन पार पडल्यानंतर पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत पुणे मेट्रोचं भूमिपूजन झालेलं आहे. मागच्या सरकारांनी खूप मागे माझ्यासाठी बाकी ठेवल्यानं चांगली कामं करण्याची संधी मला मिळाली असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पवारांच्या उपस्थितीत आघाडी सरकारला टोला लगावला. तसंच शहराशेजारील गावांसाठी अर्बन योजना राबवली जाणार असल्याची माहिती देखील यावेळी मोदींनी दिली. त्यात मोठ्या शहरांच्या 35 किलोमीटर परिक्षेत्रामध्ये येणारी गावं निवडून त्याचा अर्बन मिशनमध्ये समावेश करण्यात येणार असल्याचं मोदी म्हणाले. दरम्यान या शरद पवार कार्यक्रमाला उपस्थित असले तरी त्यांनी यावेळी भाषण करणं मात्र टाळलं. हमने एक अर्बन मिशन के तहत देश भर में सैकड़ों गांव उन पर फोकस किया है, सुविधाएं बढ़ाने का प्रयास किया है ताकि शहरों पर बोझ कम किया जा सके. पहले की सरकारें बहुत अच्छे अच्छे काम मेरे लिए बाकी रख के गई है. और इसलिए ये अच्छे काम करने का मुझे अवसर मिल रहा है. पुणे मेट्रोच्या भूमिपूजनानंतर मोदींनी पवारांच्या उपस्थितीत आघाडी सरकारला टोला लगावलाय. तर ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय. दरम्यान एक दिवस आधी पुणे मेट्रोचं भूमिपूजन उरकणाऱ्या काँग्रेसला टोला लगावण्याची संधी मुख्यमंत्र्यांनी साधली. लाल किल्ल्यासमोर भाषण करून कोणी प्रधानमंत्री होत नाही, त्याप्रमाणे काँग्रेसने उरकलेल्या भूमिपूजनाला भूमिपूजन कसं म्हणायचं असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी भाषणाच्या सुरुवातीला समस्त पुणेकरांना मोबाईलची फ्लॅश लाईट पेटवून मोदींचे आभार मानण्याची विनंती केली. त्यानुसार पुणेकरांनी आपले मोबाईल उंचावून मोदींचे आभार मानले. दरम्यान शिवाजीनगर ते हिंजवडी या तिसऱ्या मार्गाच्या मेट्रोच्या भूमिपूजनासाठी लवकरच पंतप्रधानांना बोलावण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय. पुणेकर या मेट्रोच्या भूमिपूजनानं आज सुखावले आहेत आणि म्हणून मी तुम्हाला एकदा विनंती करतो की माननीय प्रधानमंत्री महोदयांचं एका वेगळ्या प्रकारे आपण स्वागत करू. आपला मोबाईल सगळे बाहेर काढा, सगळे लोक आपला मोबाईल बाहेर काढा, आपल्या मोबाईलचा दिवा लावा, आपल्या मोबाईलचा फ्लॅश लावा. आपल्या पंतप्रधान महोदयांचे एका वेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी आभार आणि अभिनंदन आपण करू. मी आमच्या कॅमेरामॅनला विनंती करू इच्छितो, बघा अख्खं पुणे या ठिकाणी चमकतंय. ही पुण्याची अनोखी मानवंदना माननीय प्रधानमंत्री महोदयांना या ठिकाणी दिली जाते आहे. मी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. अब आगे में उन्होंने ऐसी ही प्रैक्टिस कर लेनी चाहिए क्योंकि उनको भूमि पूजन करने का ऑफिशियल मौका तो जनता देने वाली नहीं है. अब ऐसा ही भूमि पूजन करते रहना, यही उनके जिम्मे लिखा हुआ है. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात मेट्रो प्रकल्पाचं उद्घाटन करण्यासाठी दाखल होण्यापूर्वी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुणे विमानतळावरती मोदी गो बॅकच्या घोषणा दिल्या. तसंच काळे झेंडे दाखवून मोदींच्या आगमनाचा निषेध केला. नोटाबंदी, महागाई आणि भ्रष्टाचाराविरोधात हे आंदोलन करण्यात आल्याचं काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलं. दरम्यान पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतलं. दुसरीकडे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांना त्यांच्या कार्यकर्त्यांसह ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांची सुटका केली आहे. संजय निरुपम हे मुंबईत झालेल्या मोदींच्या कार्यक्रमात काळे झेंडे दाखवून निषेध करणार होते. मात्र त्यापूर्वीच त्यांना आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. यावेळी मोदी हमसे डरता है, पुलिस को आगे करता है अशी घोषणा काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या. दरम्यान संजय निरुपम यांना त्यांच्या घरातून बाहेर पडण्यासाठी पोलिसांनी मनाई केलेली होती. पोलिसांचा विरोध झुगारून निरुपम यांनी निषेध नोंदवण्याचा प्रयत्न केला. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मॅनेजमेंट ट्रेनिंग सेंटरचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कालच उद्घाटन करण्यात आलंय. रसायनी इथल्या पाताळगंगा इथं हा उद्घाटन सोहळा पार पडला.
या ट्रेनिंग सेंटरमध्ये देशाविदेशातील विद्यार्थ्यांना आर्थिक आणि विमा संदर्भातील शिक्षण देण्यात येणार आहे. दरम्यान यावेळी हिंदुस्थान ऑर्गॅनिक केमिकल्स कंपनीचे कर्मचारी आणि प्रकल्पग्रस्तांनी पंतप्रधानांना लाल झेंडे दाखवत निदर्शनं केली. या कंपनीसाठी जमिनी देणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना अद्यापही त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळालेला नाहीये. त्याचा निषेध करण्यासाठी ही निदर्शनं करण्यात आली. मुंबईमधून खंडणीसाठी अपहरण केलेल्या 3 वर्षाच्या चिमुरडीचा काल मध्यरात्री मृतदेह आढळून आला. जेनुरा खान असं मृत मुलीचं नाव असून कामाठीपुरामधल्या मौलाना आझाद रोड परिसरामध्ये हा मृतदेह आढळलाय. चार्जरच्या केबलनं गळा आवळून जेनुराची हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हत्या करणारे दोघेही आरोपी अल्पवयीन असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. ही चिमुरडी गायब झाल्यापासून तिच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपयांची खंडणी मागितली जात होती. या प्रकरणी जे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पड़ोसी लोगों के यहाँ पर चॉकलेट वगैरह के लिए बच्ची जाती रहती थी. उस बच्ची को पड़ोस के जो व्यक्ति हैं उनके बच्चे ने, जो बहुत छोटा है 16-17 साल का बच्चा है जो 11th में पढ़ता है, उसने और उसके एक दोस्त ने प्लान बनाया कि हमको कुछ पैसा चाहिए, उनके बाप से पैसे हम मांगेंगे. इसलिए इस बच्ची को घर में जब आई थी तब उसको क्लोरोफॉर्म सुंघाया और और जब वो बच्ची चिल्लाने लगी या डर गई तो इन्होंने क्या किया कि उसका गला चार्जर के पिन से, जो चार्जर अपना मोबाइल चार्जर है उससे दबा दिया, जिससे कि बच्ची की डेथ हो गई. पुण्यात काल तळवडे भागामध्ये अज्ञातांनी एका युवतीची धारदार शस्त्रानं भोगसून हत्या केलेली आहे. अंतरा दास असं या युवतीचं नाव असून ती कॅप जेमिनी या IT कंपनीमध्ये काम करत होती. युवतीचे वडील देवेंद्र दास यांनी पोलिसात तक्रार दिली असून पोलीस आता पुढचा तपास करतायत. खासदार प्रीतम मुंडे संचालक असलेल्या वैद्यनाथ सहकारी बँकेच्या अडचणी आता वाढलेल्या आहेत. कारण सीबीआयनं बँकेच्या 2 मॅनेजरसोबत नामवंत डॉक्टर सुरेश अडवाणी यांच्या विरोधात गुन्हा नोंदवलाय. विशेष म्हणजे डॉक्टर सुरेश अडवाणींना कॅन्सर विरोधातील कामासाठी पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. दुसरी गोष्ट म्हणजे या प्रकरणी औरंगाबादेतील सिग्मा रुग्णालयाची देखील सीबीआयनं चौकशी केली. औरंगाबाद येथील सिग्मा रुग्णालयानं 1,96 लाखांच्या जुन्या नोटा कर्जापोटी वैद्यनाथ बँकेत भरल्या होत्या. दरम्यान वैद्यनाथ बँकेविरोधात ठोस पुरावे असल्याचा दावा यावेळी सीबीआयनं केलाय. एक दुःखद बातमी. ख्यातनाम व्यंगचित्रकार वसंत सरवटे यांचं मुंबईत वृद्धापकाळानं निधन झालं. ते 89 वर्षांचे होते. काल विलेपार्ले येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. इंजिनियर असलेल्या वसंत सरवटे यांनी चित्रकलेचा छंद जोपासत दर्जेदार अशी कामगिरी केली. अल्पावधीत ते व्यंगचित्रकार म्हणून नावारूपाला आले. आजवर अनेक मान्यवर लेखकांच्या साहित्यासाठी वसंत सरवटे यांनी कथाचित्रांसोबतच मुखपृष्ठही रेखाटली आहेत. महाराष्ट्र राज्य सरकारच्या उत्कृष्ट साहित्य पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं होतं. आज मुंबईतील पारशीवाडा स्मशानभूमीत त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आज 25 डिसेंबर येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस. त्यानिमित्तानं भारतासह जगभरात ख्रिसमसची धूम सुरू झाली आहे. मुंबई, दिल्ली आणि कोलकात्यात ख्रिसमसचा जल्लोष पाहायला मिळतोय. जिंगल बेल्सची धून, केक, भेटवस्तू असं उत्साहाचं वातावरण सध्या सगळीकडे बघायला मिळतंय. मुंबईतल्या विविध चर्चमध्ये ख्रिस्ती बांधवांनी प्रार्थना केली. मुंबईतील वांद्रे माहीम चर्चमध्ये ख्रिसमस निमित्त विशेष ख्रिसमस ट्री, चांदण्या आणि बेल्सची मनमोहक सजावट पाहायला मिळतेय. मुंबईतील वसईत सध्या नाताळाची धूम बघायला मिळतेय. वसईत रात्री प्रभू येशूंच्या आगमनाची प्रार्थना करण्यात आली. पहिला मिसा 10 वाजता झाला तर दुसरा मिसा हा 11 वाजता झाला. वसईतील गावं ही सध्या मनमोहक रोषणाईनं सजलेली आहेत. आजपासून राज्यभरात ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांवरती प्रभावीपणे कारवाई करण्यात येईल अशी माहिती राज्य सरकारतर्फे उच्च न्यायालयात देण्यात आली आहे. तसंच न्यायालयाच्या या निर्णयामुळे ध्वनी प्रदूषण करणाऱ्या मशिदींवरील भोंग्यांवरती देखील कारवाई करण्यात येईल. सलमान खानला आमिर खानचा दंगल हा सिनेमा प्रचंड आवडलाय. रात्री सलमान हा सिनेमा त्यानं बघितला आणि आमिरवरती कौतुकाचा वर्षाव केला. मी सिनेमा न पाहता चांगलाच असणार हे ट्विट केलं होतं, परंतु आता सिनेमा बघितल्यानंतर हा सिनेमा आमिरच्या करिअरमधला सर्वोत्तम सिनेमा आहे, अशा प्रकारे सलमाननं दंगलविषयी प्रतिक्रिया दिली आहे. The girls, Amir, the screenplay, the dialogues, that cousin of theirs who is giving the narrative, the performances, the art, the background, the whole plot, the emotion, the wrestling,
everything. I think it's a complete film. If Amir thinks that Lagan is his best film, I think this film beats Lagan anytime. Anytime. बिना देखे I tweeted. अब देखने के बाद I'm saying this is one of the better films that I've seen. अटल बिहारी वाजपेयी यांचा 92वा वाढदिवस, त्यानिमित्तानं तरुणांना भाजपकडे आकर्षित करण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चातर्फे युवा ऊर्जा राष्ट्र के साथ युवा अभियान हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। या कार्यक्रमात 25,000 युवक सहभागी होण्याची शक्यता आहे। पुण्यातील कोंढवा परिसरातल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंटच्या कार्यालयात शिरलेल्या बिबट्याला पकडण्यात आता वनविभागाला यश आलंय। काल पहाटेच्या सुमारास एका व्यक्तीला हा बिबट्या दिसला, त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली। इन्स्टिट्यूटचं गेट बंद असल्यानं तो बाहेर पडायचा धोका नव्हता, मात्र त्याला बघण्यासाठी लोकांनी तुफान गर्दी केली होती। 4 ते 5 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागानं त्याला बेशुद्ध करून ताब्यात घेतलं। बिबट्याला कात्रज उद्यानात आता ठेवण्यात आलंय, तिथे उपचार केल्यानंतर त्याला जंगलात सोडून देण्यात येईल। नाशिक इथल्या राष्ट्रवादीचे माजी खासदार देविदास पिंगळे यांना लाचलुचपत विभागानं 2 दिवसांपूर्वी अटक केली आहे। त्यानंतर त्यांची मालमत्ता तसंच बँक लॉकर्सची ईसीबीकडून झडती घेतली जाते। 2 दिवसात त्यांचे 2 फार्म हाऊस, 1 बंगला आणि एनडीसीसी बँकेतील 2 लॉकर्सचीही झडती घेण्यात आली। शुक्रवारी त्यांच्या गंगापूर रोडवरील घरातून 1 किलो सोन्याचे दागिने, 1.25 किलो चांदीचे दागिने यासोबतच मालमत्ता विषयक महत्त्वाची कागदपत्र हस्तगत करण्यात आली। नाशिकमधील सीबीएस येथील एनडीसीसी बँकेतील एका लॉकरची एसीबीकडून झडती घेण्यात आली असता 9 लाख किमतीचे 17 तोळे सोनं तसंच 8 किलो चांदी एसीबीला मिळून आली आहे।